सर्वांना जय येशू. तर माझ्या भावांनो, या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण प्रभूमध्ये खूप आनंदी असाल, तर माझ्या भावांनो, खूप आनंदी राहा आणि आनंदामध्ये राहा. तर आज आपण जे वचन पाहणार आहोत, ते वैरांशी वर्तन. वैरांशी जे आपले दुश्मन आहेत, आपले पूर्वीचे आणि आपण बसायला जातो म्हणून जे जळणारे आहेत, जे आपल्याला अडथळा आणणारे आहेत, तर जे जे आपले शेजारी आपल्याला टॉर्चर करत आहेत, तर त्याच्याशी वर्तन कसं करायचं आहे? म्हणजे त्याची वैरांशी वर्तन आपण कसं करायचं ते या आपण बायबलमध्ये वचनासहित आपल्याला पाहायचं आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण पाहणार आहोत आणि मत्तई याचा 5वा अध्याय ते 43 ते आपण 48 पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला इकडे आपण वचनासहित आपण बोलणार आहेत. इथे पहा आपण वैराशी वर्तन बघा. मत्तई याचा 5वा अध्याय आणि 43वे वचन. इथे पहा, तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. परंतु इथे आपला प्रभू आपला काय सांगतो पहा इथे, परंतु मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यावर प्रीती करा. म्हणजे त्याच्यावर प्रेम करा, प्रीती करा, दया करा. इथे पुढे, आणि जो तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जो आपल्याला छळ करत आहे त्याच्यासाठी प्रार्थना करायची. पहा माझ्या भावांनो, प्रार्थना ही खूप मोठे शस्त्र आहे आपले. आपला प्रार्थना हीच आपल्याला भांडण तंटा करून काही चालणार नाही. आपल्याला प्रार्थना देवाशीच प्रार्थना करायची आहे आणि प्रार्थना हीच आपलं शस्त्र आहे. तर तिथे आपल्याला भांडायचे नाही. त्याला शिवीगाळ नाही करायची आहे. आपल्या जिभेवरती ताबा ठेवायचा आहे. तर जे बोलत असतील तर बोलू नका तिथे. तर पुढे अशासाठी की तुम्ही आपला बाप जो आकाशात आहे त्याची मुलगी व्हावी. कारण तो वाईटावरही व चांगल्यावरही आपला सूर्य उगवतो आणि न्यायीवर आणि अन्यायीवरही पाऊस पाडतो. पहा, आपला जो आपला देव आहे, परमेश्वर आहे, आपला जो आकाशात आहे, बाप आहे आपला, तो आपल्या अन्यायीवर आणि वाईट करतात त्यांच्यावरही पाऊस पाडतो आणि सूर्य उगवतात. तर हे आपल्याला जसं आपली जो आपली बापाची इच्छा काय आहे, जो बापाच्या इच्छेप्रमाणे वागतो, तोच देवाला प्रिय आहे, म्हणजे आपल्या प्रभूला प्रिय आहे. तर जसा तो आपल्या प्रभू वाईट करतात त्याच्यावरही प्रेम करतात, तसंच आपल्याला हे वाईट करतात त्यांच्यावरती प्रीती करायची आहे. आणि आपल्या आपल्या मनामध्ये राग नाही ठेवायचा आहे. त्याची म्हणजे प्रीती प्रीती राखायची आहे. असं नाही काही ते तसे ज्यांना हात थपटून असं नाही करायचे. त्याच्यावर म्हणजे प्रीती ठेवायची आहे प्रीती. हां, काय नाही जाऊ दे, काय नाही जाऊ दे असं म्हणजे व्यवस्थित असं नाही ते तुम्ही ज्यांना असे हात लावाल तसं करू नका. तर हे मी तुम्हाला सांगतो तसं करू नका आणि आपण ती प्रीती राखायची. त्याच्याविषयी राग नाही म्हणायचा आहे. तर तुम्ही जाल ना तिथे "काय दादा बरं आहे काय?" असं हात हे कराल तरी तो त्याला राग येईल. तर आपण दुरूनच म्हणजे हां, काही नाही तसं चांगलं वागायचं आपल्याला आणि त्यासाठी पुढे कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्याच्यावर जर तुम्ही प्रीती करीत असाल, तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार? बरोबर. इथे बघा, कारण जे तुमच्यावर प्रीती करतात, त्याच्यावर जर तुम्ही प्रीती करत असाल, तर तुम्हाला काय प्रतिफळ मिळणार? चकादारही तसेच करतात की नाही? आणि पुढे आणि जर तुम्ही आपल्या भावांना मात्र सलाम करीत असाल, तर तुम्हीही दुसऱ्याहून अधिक काय करता? बरोबर. राष्ट्राचे लोक तसेच करतात की नाही? जास्त तुम्ही जसा तुमच्या आकाशात भाव पूर्ण आहे, तसे पूर्ण व्हा. पहा माझ्या भावांनो, आज जसं आपण तो प्रीतीने, दयेने असा भरलेला आहे, तसं आपल्याला व्हायचं आहे. आपल्याला बदलायचं आहे. जेव्हा आपण बसायला जातो आणि म्हणजे प्रार्थनेत जातो, तेव्हा आपली जी शेजारी आपल्याला बोलतात, की तिथे जाऊन काय करतात, अमकं-तमकं, पण त्याच्यासाठी प्रार्थना करायची. आता आपले दुश्मन, आपले जे वैरी आहेत, त्याच्या वैरी जो मेन जो सैतान आहे, तो
त्याच्यातून तो कार्य करतो आणि आपल्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. तर असे बरेच असे आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात आणि तर आपल्याला जे आपल्याला वैराशी वर्तन कसं करायचं आहे, त्याच्याशी वागायचे कसं आहे, तर आज या वचनामध्ये आपण बघितलं तर आपण त्याच्याप्रमाणे करायचं. आपण त्याच्याप्रमाणे चालायचे. जे प्रभूने आपल्याला सांगितलेलं आहे, त्याच्या इच्छेप्रमाणे आपला चालायचं आहे. तर माझ्या भावांनो, हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आणि शेवटी आपण अशाच वचनासहित व्हिडिओमध्ये तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तर माझ्या भावांनो, चला सर्वांना जय येशू.